आपण नेहमी म्हणतो आधी घर, आधी मुलं, आधी सगळे. पण त्या सगळ्यात शेवटी येतो तो आपलं आरोग्य. 35ची नंतर महिलांच्या शरीरामध्ये खूप बदल होतात. जसं मेटाबॉलिझम स्लो होतं, हार्मोन्स बदलतात आणि नकळत वजन देखील वाढायला लागतं. थकवा, चिडचिड, अंगदुखी खूप वाढते. याच वेळी डाएट आणि फिटनेस खूप महत्त्वाचा असतो, कारण लठ्ठपणा म्हणजे फक्त वजन वाढणं नाही, तो पुढे डायबिटीज, बीपी, गुडघेदुखी आणि हार्टचा प्रॉब्लेम देखील घेऊन येतो. आपण जर स्वतःची काळजी घेतली नाही तर उद्याचं म्हातारपण खूप अवघड जातं, ज्याच्यामध्ये चालणं, उठणं, स्वतःची कामं करणं देखील अवघड जातं. 35शी नंतर महिलांसाठी कॅल्शियम हे हाडांसाठी असते, व्हिटॅमिन B12 हे त्यांच्या मेंदू आणि एनर्जीसाठी असते, व्हिटॅमिन D त्यांच्या इम्युनिटीसाठी असते. आजपासून जर आपण स्वतःची थोडी काळजी घेतली, थोडी हालचाल केली, थोडा योग्य आहार ठेवला तर हे आपल्यासाठी फायदेशीर आहे. कारण फिट राहणं हा शौक नाही, ही आपल्या म्हातारपणाची तयारी आहे. आज मजबूत राहिलो तर उद्या कोणावरही अवलंबून राहायची गरज नाही आहे. माझं नाव ज्योती, मी देखील आज 40शीत आहे. त्यामुळे मला वाटतं की हा मेसेज प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे, कारण आपली काळजी घेणं हे आपल्या हातात असतं. थँक्यू.